मॉर्निंग गाईज. जस्ट ऑफिसवरनं घरी आलो आहे. आम्ही जरा 1-2-3 दिवसासाठी ट्रिपला चाललो आहे. ठीक आहे, तर ट्रिपला चाललोच आहे. आत्ता जस्ट ऑफिसवरनं पोचलो घरी. आता आवरून निघायचं आहे. एक साधारण 9 वाजता निघणार आम्ही जनरली. साक्षी आल्यानंतर स्वयंपाक करणार आहे असं म्हटली ती. ठीक आहे, बघू काय करते आहे. तिला यायला जरा वेळ आहे. माझी जरा दाढी वाढली, आज ऑफिसवरनं लवकर आलो त्यासाठी मी म्हटलं आता जाऊ जरा ग्रूमिंग वगैरे करून घेतो. ठीक आहे, तर चला डायरेक्ट भेटूया आता कटिंगच्या दुकानात. आणि जर तुम्हाला आम्ही कुठं चाललो आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आमचे ब्लॉग बघत राहा. इथे आम्ही 3 ते 4 ब्लॉग टाकणार आहे. ठीक आहे, तर चला बाय. ठीक आहे, आम्ही सांगूच कुठं चाललो आहे ते. तर मित्रांनो रेडी झालो आहे, तर चाललो आहे आता कटिंगला. ठीक आहे, तर चला भेटूया डायरेक्ट कटिंगच्या दुकानात. बाय. चलो कटिंग वगैरे करून आलो आहे. किरकोळ जरा स्नॅक्स आणलेत, कुरकुरे वगैरे बसमध्ये खाण्यासाठी. साक्षी काय आणखी आलेली नाही आहे. मला म्हणे एकदम मी लवकर येणार म्हणे आज. आता वाजले जवळजवळ 6:30. आणखी काय पोचले नाही. मला कटिंगला जास्त वेळ गेला. ठीक आहे, तर चलो चला मित्रांनो कटिंग करून आलो आहे. जस्ट पोचलो. जरा स्नॅक्स वगैरे आणलेत खायला. साक्षीला फोन केला किती वेळ आहे, आता अंधार पडायला झाला आहे. मी आलो होतो 4:30ला घरी. तर 6:30 2 तास झाले. मला म्हणे 5 वाजता ऑफिसमधून निघणार आहे, आणखी काय आली नाही. तर मग आता फोन केला मी, तर मला म्हणे डाळ लावा म्हणे, तोपर्यंत मी येते. तर ठीक आहे, इतकी चालू तयारी थोडी डाळीची दाखवतो तुम्हाला. इकडं डाळ लावतोय. ठीक आहे, तर चला बाय बाय. 1 मिनिट बंद कर. चला मित्रांनो आवरले एकदम मस्त अशा बॅग भरल्यात. दाखवतो तुम्हाला. अरे कुठे गेलं बॅग? हां, बॅग भरल्यात. इथून ना जरा तयारी करून घेतली, चप्पल घालून घेतली बारीतली. पहिल्यांदा घालतो अशी मी टॉयलेट स्लीपर. साक्षी इकडे बसली आहे मस्त. तर बॅग भरल्यात. चलो साक्षी बसली इकडे. मी काय करतो, कसं आहे? छान आहे ना? छान आहे. बस माझी बॅग ठेव तिकडं. इकडे बघ गाडी इथं लावली. मस्त निघते बस आता पुण्यातनं. ठीक आहे, बॅग ठेव तिकडं. एकदम भारी असं बाहेर असा मस्त व्ह्यू आहे. वेलकम टू आवर व्लॉग्स. तर आज आम्ही पोहोचलो आहे गोव्यामध्ये. आम्ही ट्रिपसाठी काल जे तुम्हाला सांगितलं आम्ही कुठं चाललो आहे त्यासाठी व्हिडिओ बघा. तर आम्ही आलो आहे गोव्यात आम्ही स्टे करतो आहे नॉर्थ गोवामध्ये. आम्ही येताना आपण कुठं उतरलो बसमध्ये? मापुसाला उतरलो बसने सकाळी 8:30 वाजता. आणि तिथेच आम्हाला एक बाईक रेंटलचा शॉप म्हणजे माणूस भेटला आणि तो बोलला की मग आम्ही ब्लॅक नंबर प्लेटवाली फॅसिनो घेतली. तिथून रेंटनी 500 रुपीज पर डे आणि 3 दिवसासाठी मिनिमम घ्यावं लागतं. तर 3 दिवसासाठी ते घेतलं आणि 1000 रुपीज त्यांचं डिपॉझिट होतं. तर 2500 रुपीज आम्ही त्याला पे करून बाईक घेतली. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये पेट्रोल टाकलं. ते पेट्रोल टाकून देत नाही, तर त्याच्यात पेट्रोल टाकलं. आणि मग नंतर आम्ही जे हॉटेल बुक केलं होतं ते होतं नॉर्थ गोवाला, कलंगूट अँड बागा बीच शेजारी. तर आता करंटली 11 o'clock झालेत आणि आम्ही आता ब्रेकफास्ट करून आलो बाहेरून येताच, कारण 11ला आमचं चेक इन होतं. तर आता आम्ही आता रूममध्ये पोचलो आहे, फ्रेश झालो आहे. आता आम्हाला स्विमिंग पूलमध्ये जाणार आहे. तर दिस वॉज. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी हिला म्हणत होतो ऊन जास्त आहे, आपण 4 व्हीलर घेऊ. मॅडम नाही हातवरती गेले असे हातवरती. पण आता रस्ते एवढे छोटे, 4 व्हीलरने एवडं हळूहळू जात बसण्यापेक्षा कुठेही कुठे पण जाते आणि बीचपर्यंत जाते. आणि 4 व्हीलर कसं आहे आता आयडिया नाही. लास्ट डेला घेऊ ना 4 व्हीलर. हे 3 days मिनिमम घ्यावं लागतं ना. मग 3 days हे घेऊन 4 व्हीलर घेऊ. एक दिवस भेटली तर घेऊ, नाही तर आपण 2 व्हीलर कंटिन्यू करू. ठीक आहे, तर चला आता जातोय वरती. स्विमिंग पूल आहे इथं हॉटेलच्या वरती. आणि थोड्या वेळाने तुम्ही तिथून आलो का आम्ही फ्रेश वगैरे झाल्यानंतर एक रूम टूर पण देतो. ठीक आहे, ओके. फ्रेश झाल्यावर एक रूम टूर देऊया. बाय. चलो. एकदम अशी मज्जा केली इथं. मॅडमने आता एक गटंगळी घालली होती मस्त छान. चला मॅडम या इकडं फ्रेममध्ये या. पाणी उडाल फोनवरती. एकदम मजा चालली आहे मॅडमची. मी काय केलं हिला म्हणलं तू खाली जाय, मी एक स्लोमो काढतो. मॅडम खाली गेल्यावरतीच नाही आल्या, पायवरती करून दिले आणखी. हां
तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं मेन राहिलं तुम्हाला दाखवतो ते एक असं फ्रीज पण आहे, त्यात आपण थंड काही ठेवू शकतो. मॅडम बसलं तिकडं, करून दाखव मग जाऊ द्या आता एकदा. बंद चालू करते ती फॅन, नाद लागतो फक्त काहीतरी. छोटा बच्चा है वो मेरा, खेलता रहता है कुछ ना कुछ. तर चलो चला निघतो, जेवण करतो मस्त आता. चला इकडं आपलं मागं हॉटेल आहे आणि याच्याच एक जर समोर बघितलं ना तुम्ही तर इकडं एक लिकर शॉप पण आहे आणि इकडं जेवणासाठी आतमध्ये चांगली सोय आहे तिथं. बघून आलो आधी. हे अरे हे छोटे छोटे पपिता चावलं पण मॅडम चाललंय पुढं. काही गोष्टी असतात, गोवा म्हटल्यावर ते तर चालतंच आहे तेवढं, हे की नाही साक्षी? गोवा म्हटलं तेवढं चालतंच. आपल्याकडे किराणा दुकानं नाही तेवढं इथं शॉप आहेत आहे जेवणासाठी. तर चला जेवतो, बाय बाय. मी खाल्लं आहे, घेतलं आहे चिकन क्रिस्पी. साक्षी खाती ऑमलेट. सांगितलं आहे का? ठीक आहे. अरे हे असं काय आहे, चिकन क्रिस्पी मस्त मस्त. मित्रांनो बरेच जण म्हणायचे की असं गोवा खाण्याच्या बाबतीत जास्तच महाग आहे. असं मला काही जास्त वाटलं नाही, कारण मी पूर्ण मेन्यू कार्ड बघितलं आहे. तुम्ही जर आता हे स्टार्टर जर बघितले ना, नॉर्मल रेट आहे आपल्या इथं. पुण्यात पण असेच रेट आहेत सगळे. असं काही जास्त काही असं वाटलं नाही मला की महाग आहे म्हणून जास्त काही. ठीक आहे. ते मेन कोर्स जरी बघितले ना तुम्ही, बटर चिकन वगैरे नॉर्मल आहे. मेन कोर्समध्ये बघा तुम्ही 210-150. मी चिकन क्रिस्पी खाल्लं, साक्षीने ऑमलेट आणि चपाती खाल्ली. 365 रुपये झाले फक्त. इकडे बघ, छान आहे. तर गुड इव्हिनिंग मित्रांनो. झोपलोच जरा, जेवण केल्यानंतर सुस्तवलो. उठायचं होतं. किती वाजता उठणार होतं साक्षी आपण? 3ला उठणार होतो. 4:15 वाजले. जागा आली नाही. साक्षीने अलाराम लावला, अलाराम पण वाजला नाही. उशीर झाला त्याला. नाही मग तू बंद केला होता का? मलाच कळलं पण नाही. ठीक आहे. तर आवरलं आहे असं काही दिसतोय मी छान एकदम. तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्यात दाखवतो. असं काही आहे आपला आउटफिट आजचा. तर चला चाललं बीचला आता. इथं जो वॅगेटर बीच आहे नियर बाय, एक 5-6 किलोमीटर आहे. ठीक आहे. 7 आहे, माझ्यामध्ये 7 किलोमीटर आहे. तर चाललं आहे तिकडं. साक्षी पण आवरलं आहे, साक्षीचं आवरलं आहे. तर चला बाय, भेटूया डायरेक्ट आता बीचवरती. हे आवरलं आहे आम्ही दोघांनी पण, छान आवरलं आहे. साक्षीने एकदम. केस दाखव तुझे. ठीक आहे. You're living a dream. Let the good vibes ride. Talk box screaming while the sun collide. Groove all day, let the rhythm decide. West Coast chill with a cruiser's pride. Barbecue smoke in the air, catch the sun. चला तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो बीच. आम्ही आलो आहे. साक्षी कुठे गेली? साक्षी, आम्ही आलो आहे वॅगेटर बीचला. छान एकदम माहोल इथं. असं काही बीच आहे इथं. हा तिकडेच जायचं आहे मोकळ्या जागेत आपल्याला. बघितलं हे असं आहे. साक्षी गेली
गेले तिकडं पुढं. तिकडं वरती एक कुठला तरी फोर्ट आहे, साक्षीने नाव सांगितलं मला पण माझ्या काही लक्षात नाही ते. हा इकडे. चला आता जरा करूया मज्जा, फोटो काढायचे साक्षीला. लाटांचा आता जास्त आवाज येत असणारच आहे. चालू मस्त छान एकदम. चला मित्रांनो, सनसेट झाला एकदम मस्त. भरपूर असे फोटो काढलेत. साक्षी इकडे मागं खेळतीये पाणी. मी थांबलो इथं बघतोय काय करते ती, तुम्हाला दाखवतो. भरपूर खेळली ती पण पाणी. मस्त चाललाय तिचा खेळ. मज्जा येते एकदम. लाटांचा तुम्हाला आवाज येत असेल जास्त. ओल्ली झाली वाटतं. छान मज्जा केली आम्ही आज एकदम. अरे उलट कसं झालं. हां तर चला भेटूया आता. आज रात्री टिटोज लेन किंवा आणखी एक दुसरा कुठला आहे तिथं म्हटली साक्षी आपण जाणार आहे तिथं. तर तुम्हाला सांगू कुठं जातो आहे आणि दाखवू पण काय आहे तिथं नेमकं. ठीक आहे. तर ए साक्षी, Rolling slow past the shore, sun's on the scene. Palm trees swaying, we keep the chrome clean. Shades on my eyes, feeling real supreme. Baseline bumping like you're living a dream. Bump. चला मित्रांनो, बीचला बसलोय. इकडे मॅडम बसल्यात. मॅडमने खड्डे केलं डॉगिश सारखं, त्यात जाऊन बसलेत एकदम मस्त. मॅडम काय मी तुम्हाला दाखवू म्हणजे बघा. ठीक आहे. तर चला आता एकदम मस्त वातावरण इथं बीचला. ते आम्ही वॅगॅटर बीचला आहे आता सध्या. इकडे एक काहीतरी आहे हॉटेल वाटतं आणि इकडं पण दिसतं तुम्हाला वरती बघा तिकडं. काय नाही बघू आम्ही आता यालाच जाणार आहे. ए कुठलं म्हणली तू? स्ट्रीटला कुठलं जायचं आपल्याला? थलासाला जाणार आहे. चला पाय. Rolling slow past the shore, sun's on the scene. Palm trees swaying, we keep the chrome clean. चहा घ्यायला थांबलोय इकडे का नाही. हे पकड साक्षी एका हातात. हां नाही तर चला चहा पिऊया. सकाळपासून चहा नाही पिल्लो. तू Shades on my eyes, feeling real supreme. Baseline bumping like you're living. तर नंतर क्लिक झालं. गोवन पोळी खायची होती. पोळी कुठे गेला? पोळी पण होतं तिथं. आधी नाही लक्षात आलं. म्हटलं आता खाऊ. आणि रात्री जेवतो कधी आणखी नक्की नाही लेट होईल. म्हटलं आता खाऊन घेऊ. मित्रांनो, गोवन पोळी घेतली आहे. मी तंदूरवाली घेतली आहे. साक्षीला खायचं होतं व्हेज. तिनं म्हटलं आता घरी पण व्हेजच खाते. आता नॉनव्हेज खाऊन बघ तर कशी आहे. छान आहे. नाही हो मला. छान आहे. माहिती किती? 80 रुपीजला आहे. 80 ना? 100 रुपीजला आहे. In a dream. Bump. Bounce. Bounce. Let the good vibes ride. कारण काय सरांचं काही लक्षात राहत नाही कुठं काय ठेवलेलं आहे. वळायचं कुठून आहे? मार्केट आहे सगळं. जर कोणी विसरला असेल की आणायचं घरून तर मग इथं घेऊ शकता तुम्ही. चला काय खायचं मग आता. भूक नाही आता जास्त तर ते खाल्ल्यामुळं थोडंसं लाईट काहीतरी खाऊया.
हो लक्षात राहिलं सगळ्यांच्या रोड, पण सामान कुठे ठेवलं ते लक्षात राहत नाही, फक्त रस्ते बरे लक्षात राहतात. दिमाग आहे भाई, दिमाग. चला आता आपण पोहोचणार आहे आपल्या हॉटेलला. नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही जात आहोत बाहेर डिनरला. ओके, तर आम्ही चाललो एकदा थलासा किंवा टिटोज लेनला एकदा चक्कर मारणार आहे. जर बजेट फ्रेंडली असेल तर आपण तिथं आतमध्ये जाऊ किंवा काय नेमकं प्रोसेस तिथली एकदा जाणून घेऊ आणि तुम्हाला पण सांगू नेमकं काय असतं कसं असतं. मी पण एकदम फ्रेशर आहे, साक्षी पण फ्रेशरच आहे त्या गोष्टींमध्ये. तर चला जाऊया तिकडं. ठीक आहे. आणखी काय फिट आपला आउटफिट टाकू. असं काय आउटफिट केलेलं आहे आम्ही, दिसेल. तर चलो पोहोचलोय टिटोज लेनला. तर आता बघूया आतमध्ये काय आहे. एकदा आधी फक्त बघणार आहे कसं आहे काय आहे, मग ठरवू आतमध्ये जायचं आहे की नाही. एकदा पॅकेजेस वगैरे काय आहे का काय कसं बघतो. ठीक आहे, चलो मित्रांनो. टिटोज लेनला आलो होतो. इथं एक कपलसाठी जरा कपल जर येणार असेल तर कपलसाठी माझ्यामध्ये इथं 1500 ना. हां, तर 1500 रुपीजचं एक कार्ड देतात जे की तुम्ही आतमध्ये येऊन रिडीम करू शकता खाण्यावरती. हां, जेवण वगैरे तुम्ही त्यातून करू शकता. तर आम्ही एक कार्ड घेतलं होतं, एकदा ट्राय करू फक्त काय आहे. तर चला बघूया कसं येतं काय येतं. साक्षी तू काय मागवलं आहे? पास्ता मागवला आहे, पिनी चीज पास्ता काहीतरी आहे. तर बघूया कसं आहे. आतमध्ये पण तुम्हाला 2-3 शॉट टाकतो. इकडे बार आहे काय जातं आहे आतमध्ये. ठीक आहे,